नमस्ते. कालच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये एकनाथ खडसे यांनी दोन लोकांना, हेमंत गावंडे आणि शीतल तेजवानी यांना क्रिमिनल म्हणून संबोधित केलं. या कॉमेंटच्या बेसिसवर मी असा विचार केला की आपण यांचे क्रेडेन्शियल्स बघायला पाहिजे, कारण की खडसे असं का बोलले यांच्या संदर्भात, म्हणजे काय काय बॅकग्राऊंड काय आहे, जे दिसतंय त्या पलीकडे अजून काय आहे का. तर शीतल तेजवानी यांचं जेव्हा क्रेडेन्शियल्स मी चेक केले तर त्याच्यात रिसेंटली 2 FIR दाखल झाले त्यांच्या अगेन्स्टमध्ये. एक कोरेगाव पार्क मुंडवा, म्हणजे कोरेगाव पार्क NX मुंडवा, तिथं जी 40 एकरची महारवतनची लँड होती, जागा होती, ही जागा त्यांनी पार्थ पवार आणि दिग्विजय पाटील यांच्या कंपनीला विकली 300 कोटीमध्ये. हे आता आपल्या सगळ्यांनाच माहिती, आणि तो व्यवहार आता रद्द होत येत आहे. त्यामुळे बावधनला FIR रजिस्टर झाली, तर तो एक विषय झाला. दुसरं, खडक पोलीस स्टेशनला जे 7 तारखेला FIR झालेली आहे त्याच्यात पण त्यांचं नाव आलेलं आहे. घटनाक्रममध्ये क्लिअर दिसत नाही की त्यांनी नेमकं काय केलं, बट शेवटी असं लिहिलंय, FIR मध्ये लिहिलं गेलंय की हे जेवढे आरोपी आहे यांनी हात मिळवणे आणि संगनमत करून हा काम केलंय किंवा हे क्राईम केलंय, तर त्यामुळे त्यांचं नाव तिथं आहे. प्रोफेशन वाईज शीतल तेजवानी या पॅरामाउंट ड्रीमफील्ड इथं 11 डिसेंबर 2015 पासून डायरेक्टर आहे, तर हे त्यांचं प्रोफेशन झालं. हेमंत गावंडे यांचं कोरेगाव पार्कचं जे केस आहे, म्हणजे बावधनला जे FIR रजिस्टर आहे तिथं त्यांचं नाव दिसत नाही, म्हणजे त्यांचा नावाचा उल्लेख नाही आहे. बट खडकला जी FIR आहे तिथं म्हणजे बोपोडीची लँड, आणि त्या केसमध्ये हेमंत गावंडे यांनी 12 फेब्रुवारी 2024 या तारखेला तहसीलदारांना अर्ज केला होता, ते FIR मध्ये असं लिहिलं, आणि त्यामुळे त्यांचं नाव तिथं आहे. पण हे गावंडे नेमकं कोण आहे, तर मार्केटमध्ये हे एक तसं नामांकित रिअल इस्टेट पर्सन आहे, म्हणजे रिअल इस्टेटमध्ये यांचं काम आहे. यांच्या ऑनलाईन वेबसाईट बघितली तर त्याच्यात त्यांनी जे काही काम केलं ते सगळं दिसतंय. पण अजून जर चेक करायला गेलं तर असं कळतं की हे समृद्धी मॅन्युफॅक्चरिंग अँड लिझिंग या कंपनीमध्ये हे डायरेक्टर, आणि हे त्यांचे पार्टनर तिथं अतुल ईश्वरदास चोरडिया आहे. चोरडिया म्हणजे पंचशीलचे जे डायरेक्टर आहे, तर अतुल चोरडिया सोबत हे डायरेक्टर आहे, म्हणजे मोठ्या लेवलवर यांचं काम असावं. तर चोरडिया कशात आहे, तर चोरडिया हॉटेलिंग म्हणजे त्यांचा मोठा व्यवसाय आहे. रिअल इस्टेट आहे, रेसिडेन्शियल, कमर्शियल, डेटा सेंटर आहे. आता नवी मुंबईला डेटा सेंटर ते मोठं उभारत आहे, तर हे तिथं आलं. बाकी यांचं अजून असं काही कंपनीमध्ये ते डायरेक्टर दिसतंय हेमंत गावंडे, काही कंपनीमध्ये डायरेक्टरशिप होती आणि आता नाही असं दिसतंय. बाकी याच्यात दोन्ही केसमध्ये कॉमन जे नाव आहे ते आहे दिग्विजय पाटील. दिग्विजय पाटीलनी अर्ज कशासाठी केला होता पहिल्या केसमध्ये, तर ते त्यांना डेटा सेंटर, डेटा मायनिंग आणि डेटा रिलेटेड काय कंपनी, ITचं कंपनी युनिट उभारण्याचा त्यांचा प्रयत्न होता, त्यामुळे त्यांनी ते अर्ज केलं होतं. तर दिग्विजय पाटील यांचं पण दोन्ही केसेसमध्ये नाव आहे, म्हणजे शीतल दिग्विजय दोन्ही केसमध्ये, हेमंत गावंडे फक्त एका केसमध्ये. न्यूज डॉट्स करता मी टीकम शेखर.